हे आहे की ऑलरेडी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विषयीची प्रचंड मोठी आत्मीयता बाळगून माननीय मनमोहन सिंग साहेबांनी माननीय मनमोहन सिंग साहेबांनी 70,000 करोडचं कर्ज माफ केलं होतं. शेतकऱ्यांच्या विषयीची आत्मीयता असेल तर याही सरकारने सुद्धा 70 किमान 1 लाख कोटीचं कर्ज माफ केलं पाहिजे. माझा शेतकरी अडचणीमध्ये आहे. जेव्हा जेव्हा माल निघतो तेव्हा सगळ्या प्रकारच्या बाहेरच्या वस्तू आपण आयात करतो, परिणामी सगळे आमच्या शेताचे माल भाव पडतात. शेतकऱ्याला घ्यावं लागणाऱ्या सगळ्या वस्तू महाग आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये सरकारनं कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न आणता ही संपूर्ण सर्वसामान्य माणसाची भावना समजून, सर्वसामान्य राज्याची भावना समजून शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त पद्धतीने मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. 4-4 दिवस उपोषणाला ठेवून चांगलं नाही. एखादा माणूस किडनी खराब होऊन मरूसुद्धा शकतो. तर अशा प्रकारच्या स्थितीमध्ये माझ्या या राज्याच्या सगळ्या नेत्यांना आग्रहाची विनंती आहे की जसं काँग्रेसने 70,000 करोडचं कर्ज माफ केलं होतं तशाच प्रकारचं थोडंफार 1 लाख कर्ज वाढलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज काढून का असेना पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव दिला पाहिजे. काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझी ती भूमिका आहे.